आदित्य ठाकरे हे दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। दादरच्या शिवसेना भवनामध्ये ही पत्रकार परिषद होईल। तर आदित्य ठाकरे आता कुणावर यातनं निशाणा साधतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान रवींद्र वायकर यांच्या विजयासंदर्भात ते बोलण्याची शक्यता आहे। रवींद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झालेला आहे। अमोल कीर्तीकर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर फेर मतमोजणीनंतर रवींद्र वायकरांचा विजय झाल्याचं कळतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात, कुणावर निशाणा साधतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दुपारी 2 वाजता आदित्य ठाकरेंची ही पत्रकार परिषद होणार आहे। तर आपण पाहतोय एकूणच महाविकास आघाडीचा सध्या विधानसभेसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। एकूणच सगळ्या पक्षांकडनं चाचपणी जागांची सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सुद्धा सध्या ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं दिसतंय। सध्या आदित्य ठाकरेंची 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडनं काही आरोप झालेले आहेत। त्यावर आदित्य ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।